फास्टर फेणेची डोंगर भेट. भारा भागवत. प्रकरण 3. फास्टर फेणे जेजुरीला जातो. बनेश उर्फ फास्टर फेणे वसतिगृहात परतला. त्याने आपली हरक्युलिस भिंतीला टेकून उभी केली आणि तो एकदम चपापला. तिथेच उभी असलेली दुसरी सायकल BSA त्याच्या ओळखीची होती. तिच्या हँडलवर मुळी नावच कोरलेले होते, मारुती निमकर फुरसुंगी. टाक, मारत्याचं काय काम इथे? असलं तर माझ्याचकडे असणार म्हणा, कारण या हॉस्टेलमध्ये मीच त्याचा एकुलता एक मित्र. बन्या हे आपल्याशी पुटपुट आहे तोच मारुतीची स्वारी जिना उतरून येताना दिसली. मारुती, बन्या, बरा भेटलास लेका. म्या म्हटलं कुठं गुल झालास, येतूस का र माझ्या संग? कुठे? जेजुरीला. हे अवचित काय काढलंस मारुती राया? जेजुरीचा डोंगर तर उचलायचा बेत नाही, कुणी लक्ष्मण तर बेशुद्ध नाही, तर हे उड्डाण काढलंस. तसं काही नव्हं. मी तुझ्या परीस पैलवान गडी असलो तरी डोंगर उचलायची ताकद माझ्यात नाही. म्या म्हटलं खंडोबाच्या यात्रेला येतोस का? आज आवस अन सोमवार बी पडला, म्हणजे सोमवती अमावस्या असेल. पण मला पंचांग कळत नाही. पर मला कळतो ना, खरा बामण मीच आहे फेण्या. तर येतोस का बोल? अरे पण हे एकदम काय काढलंस? मला काही शाळा बिळा? अरे शाळा रोजचीच आहे. खंडोबाची जत्रा वर्षातनं एखादीच, अन आजची तर शाळा झाली बी नव्ह. आजची झाली, पण उद्या सकाळी परत येऊ आपण. अरे मजेत येऊ. 10 मैलाचं तर अंतर. डोळं वटारू नगस, फार तर ईस असल. उद्या सकाळला मी माझी बेसे फुरसुंगीच्या वाटलं लावीन अन तू ये सरळ पुण्यासनी तुझ्या हडकुळीवर बसून. अरे अशी हाणू गाडी की जसा त्यो बुवांनी कीर्तनात सांगितला त्यो चेटूक घोडा. चेटूक नाही रे भूत्या, चेतक. राणा प्रतापचा घोडा ना? वय त्योच तर एकदम फास्ट. निघ इथनं फास्टर फेण्या. थांब, मी सुभाष देसाईला विचारतो. तुला माहीत आहेच माझा तो दोस्त सुभाष देसाई. आपली रॅली घेऊन तयार झाला आणि लवकरच ही त्रयी आपापल्या सायकलींवर स्वार होऊन जेजुरीच्या वाटेला लागली. तेव्हा 5चा सुमार होता. फास्टर फेणेची फार दिवसांची इच्छा फळाला येत होती. फेणे मंडळी फारशी भाविक नसली तरी बन्याला देवळे पाहायला फार आवडे. पुण्यातली सगळी देवळे त्याने पालथी घातली होती, पर्वतीपासून पाताळेश्वरापर्यंत. पण जेजुरीच्या खंडोबाचे मात्र त्याला अजून दर्शन घडले नव्हते. त्याच्या मनाला ती एक खंतच होती. बरं झालं या मारुतीला बुद्धी झाली अन याने आपल्याला इकडे ओढलं. निघाल्यापासून पाऊण तास लोटला होता. आभाळ भरलेले असले तरी अजून पावसाला सुरुवात झालेली नव्हती. पण घाटातली चढण, त्यामुळे पेडल मारायला जरा कष्ट पडत होते. उजव्या हाताला टेकड्या होत्या तर डावीकडे एकदम घसरगुंडी. मारुती, एक प्रश्न राहिलाच की रे विचारण्याचा. विचार की. मी तुझ्या समध्या परीक्षेत पास होईन तिथे आपण रात्र कुठे काढायची? झाडाखाली? झाडाखाली कशापायी? तुला चांगलं हाटीलात नेतो की. अरे माझ्या मामाचंच हॉटेल हाय थतं. पर तुमच्या पुण्याचं बुलू डायमंड नाही, मातीच्या खोपटाचंच हॉटेल हाय साधं. चालेल रे, सुभाष म्हणाला. जेजुरीत 5 स्टार हॉटेल नाही हे आपल्याला माहीत आहे. तेवढ्यात उतार लागला आणि फास्टर फेणेने हँडलवरचे 2 हात काढून बिगर पॅडलिंग घसरत जाण्याची कसरत करीत विचारले,
खंडोबाची जत्रा म्हणजे काय असतं रे? ही मोठी जत्रा नवं बन्या. मोठी जत्रा भरते चंपाषष्ठीला. आजची लहानी जत्रा पर झकास. आज बी वाघ्या मुरळीचा नाच होतोच की. कसला नाच बन्या? वाघ्या मुरळीचा. सुभाषने त्याला माहिती दिली. वाघ्या म्हणजे देवाला वाहिलेला पोरगा अन मुरळी. देवासने दिलेली पोरगी. जसा काही तू पिक्चरमध्ये पाहिलाच नसशील बन्या. पाहिलंय बन्या म्हणाला. आता आठवलं. पण मला तसलं नाही आवडत. दुसरं काय असतं जत्रेत? पालक्या निघत्याती अन आजी सांगते पूर्वी बगाड बी असायचं. बगाड? पण त्या बगाडचा अर्थ मारुती निमकरच्या तोंडून निघायच्या आधीच त्याच्या बेसे बिघाड होऊन ती बाजूला आदळली होती. मारुतीला पुन्हा सीटवर स्थानापन्न करण्यात त्यांची 2-3 मिनिटे निघून गेली आणि मग बगाडचा विषय तसाच राहिला. जेजुरी मारुती म्हणाला तशी 10 मैलांवर नव्हती. ईस पण नाही, चांगली 25-30 असेल. गाव गाठण्यापूर्वीच अंधार पडला होता आणि सायकलींना दिवे लावावे लागले होते. मारुती निमकरच्या मामाचे म्हाळसाकांत हिंदू हॉटेल येताच हे थकलेले यात्रेकरू खाली उतरले. मामा मामी दोघेही तशी प्रेमळ माणसे होती. आपल्या भाच्याने 2 आगंतुक पाहुणे आणले म्हणून त्यांना राग आला नाही, उलट आनंदच झाला. आपल्याकडं किती बी पाहुणं येऊ द्यात र, अन्नाचा सडा पडलाय, अशा रांगड्या शब्दात मामाने यांचे स्वागत केले. हॉटेलात आज खूप गिराईक होते. आसपासच्या गावातून जत्रेला माणसे आली होती. सणाचा दिवस म्हणून गुळाच्या पोळ्या केलेल्या होत्या. मस्त जेवण झाल्यावर मंडळी जत्रेला निघाली. मारुती म्हणाला, मामा तुम्ही वायलं जा, आम्ही वायलं जातो. उगाच आमची कटकट नग तुम्हासनी. मामी हसली. समजलं पोरा, आमचीच कटकट होणार तुम्हासनी. ती टाळतोयास. जा तुम्ही वायलं, पण कंदील घ्या बरोबर. मामा म्हणाला, पोलीस बंदोबस्त लई कडक आहे आज. पुण्याहून फौजदार आल्या ती. सुप्रिटेंडंट सुपरिटेंडंट बखले. फास्टर फेणे पुटला. ते नाव त्याच्या परिचयाचे होते. त्याला एकदम आठवले. हां बरोबर, त्या इन्स्पेक्टर बखल्यांनी आपली पाठ थोपटली होती एकदा. तेच आता सुपरिटेंडंट झाले असणार. वरचा हुद्दा आहे नाही का हा? मारुतीने कंदील घेतला. सुभाषजवळ टॉर्च होता. तिघेही निघाले. टेकडी चढायला सुरुवात झाली तेव्हा सुदैवाने पाऊस थांबलेला. पण पायाखाली चिखलनी ओल होती. अनोळखी रस्ता अन काळोख. त्यामुळे दिवे असूनही त्यांना चालायला अडचण पडत होती. दुसरेही बरेच यात्रेकरू आजूबाजूला होते. कुणाच्या हातात कंदील होता तर कुणाच्या हातात मशाल, दिवटी असे काहीतरी. खंडोबाचे भगत दिवट्या पाजाळूनच वर चढत. लवकरच त्यांना भक्ताची पालखी परत येत असलेली दिसली. मल्हारी मार्तंडाचा जय जयकार करीत भगत चालले होते. दोन्ही बाजूस दगडी दीपमाळांची रांगच रांग त्यांचे स्वागत करीत होती. आलं की रे देऊळ ते बघ. देवळाच्या प्रवेशद्वारात केवढे मोठे दगडी कासव होते. त्याच्या पाठीवर उभे राहून भक्त लोक चिंच, खोबरे उधळीत होते. गाभाऱ्यात गुरव देवाला एक आगळाच नैवेद्य दाखवित होता. कांद्यांच्या पातीचा नैवेद्य. चल, या गर्दीत आपला निभाव लागायचा नाही. दर्शन घेऊन परतू आपण. नाहीतरी 10 मैलांची पेडलबाजी आणि नंतर डोंगराच्या पायऱ्या. तशा फार नाहीत. खंडोबाच्या 9 लाख पायऱ्या म्हणतात ते आपलं गाण्यात. आपल्या पर्वती एवढी ती टेकडी आहे. त्यांना मारुतीने आधीच दिलासा दिला होता. पण बन्यांनी सुभाष जरा थकलेच होते.
त्यांनी देवाचे दर्शन घेतले, प्रदक्षिणा घातली. इतक्यात बन्याचे लक्ष घंटा वाजवीत असलेल्या एका म्हाताऱ्या मुंडासे वाल्याकडे गेले. त्याच्या शेजारी एक काळी टोपी घातलेला तरणा बांड बुवा उभा होता. त्याने एक 13-14 वर्षाच्या मुलाचा दंड धरलेला होता. बन्याचे लक्ष वेधण्याचे कारण त्या मुलाच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. टॉक, याला रडायला काय झालं? फास्टर फेणे उद्गारला. पण तेवढ्यात देवदर्शन आटोपते घेऊन मारुतीने पुजाऱ्याकडून तिघांच्याही कपाळांना अंगारा फासून घेतला आणि आपल्या मित्रांना ओढीत बाहेर नेले. या मारत्याचं सारंच विपरीत. बन्या सुभाषला म्हणाला, मुद्दाम जत्रेसाठी आपल्याला पुण्याहून आणलं काय? अन आता बिगी सगळं गुंडाळून घेतोय काय? जसं काही काय म्हणतात ते चटावरचं श्राद्ध. ए बन्या, तुला केव्हा काय बोलावं ते कळतं का? सुभाषने दटावले. देवाच्या घरात ही भाषा? सॉरी. बन्या जीभ चावत म्हणाला. पावसाची बुरबुर पुन्हा सुरू झाली होती. थपथपलेल्या पाचोळ्यावरून चालत तिघेच बहिरोबाच्या छोट्या देवळाकडे वळले. या बाजूला गर्दी तशी फारशी नव्हती, पण काळोख फार. मारुती आणि सुभाष पुढे चालत होते. फास्टर फेणे थोडा मागेच होता. बन्याच्या हातात टॉर्च होता. त्याचा झोत मधून मधून पाडीत तो चालला होता. इतक्यात त्याला एक रहस्यमय दृश्य दिसले. त्यामुळे तो थपकून उभा राहिला. पुढच्या पायवाटेवरून मगाची ती माणसे चालताना दिसत होती. मुंडासेवाला आणि काळी टोपी पुढे चालत होती. पोरगा मागून जात होता. बन्याला तो पाठमोराच दिसला, पण त्याच्या हाताच्या मुठी एकदा डोळ्यांकडे जाऊन थांबलेल्या त्याने पाहिल्या. त्यावरून तो डोळे पुसीत असावा. मधून मधून तो भिरभिरत्या नजरेने डावी उजवीकडे पाहत होता. मग एकदम तो थांबला. पुढे चाललेल्या वडील माणसांकडे त्याने एकदा बायरुख करून त्याने पळायला सुरुवात केली. मिनिट झाले, 1.5 मिनिट झाले, तो आपला धावतच होता. दुसऱ्या वाटसरूंचे तिकडे लक्ष नव्हते. फास्टर फेणे मात्र एका जागी उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. दाटलेल्या काळोखात टॉर्च तरी त्याला कितीसे अंतर दाखवणार? त्या मुलाची आकृती लवकरच काजव्यांच्या लुकलुकीत लुप्त झाली आणि प्रकाशाच्या झोतात फक्त गवताच्या पाने निकत चक्रा मारणारी पाखरे दिसू लागली. इतक्यात त्या मुंडासेवाल्याने थांबून मागे पाहिले. सुकल्या, अरे वो सुकल्या, त्याने ओरडा सुरू केला. गेला कुठं हा पोरटा? टोपीवालाही मागे वळला. दोघेही हातातला कंदील वर उचलून चौफेर न्याहाळू लागले. अखेर दगा दिला त्या कार्ट्याने. आता कुठं शोधायचं यासनी? तुम्ही ठकडं बघा, आम्ही हकडं बघतो. हा घ्या कंदील. मला नग, माझं डोळं घुबडाचं आहे ती. टोपीवाला आणि मुंडासेवाला इकडे तिकडे पाहत 2 दिशांना धावले. पण एक गोष्ट फास्टर फेणेच्या ध्यानात आली. त्यांच्यापैकी प्रत्येकजण चुकीच्या दिशेने धावत होता. पोरगा पळाला होता 3ऱ्याच वाटेने. इथे काहीतरी भानगड आहे, बन्या आपल्याशी म्हणाला आणि त्याने टॉर्चचा झोत फेकीत दौड मारली त्या 3ऱ्या वाटेवरून. त्या पोरापेक्षा दुप्पट वेगाने आपण धावतो आहोत अशी फास्टर फेणेला खात्री होती. पावसाची शिडशिड तोंडावर आपटत होती तरी तो धावत होता. पण लवकरच त्याला थांबणे भाग पडले, कारण पुढ्यात पाणी पसरलेले होते. लहान सहान डबके नव्हते ते. तो तलाव होता आणि तलावाच्या दगडी काठावर बरीच माणसे हातपाय धुत होती. मल्हार तलाव म्हणतात तोच असावा हा. बन्या पुटपुटला. इतक्यात तो ज्या झाडाखाली उभा होता त्याच्या फांद्या सळसळल्या. टॉक,
तो उद्गारला, कारण फांदीला घट्ट कवटाळून तो मघाचा मुलगा बसला होता. त्याच्या तोंडावर जेव्हा टॉर्चचा प्रकाश पडला तेव्हा त्याने डोळ्यांची मिचमिच केली अन रडव्या चेहऱ्याने बन्याकडे पाहिले. तो घाबरलेला दिसला. भिवू नकोस, फास्टर फेणेने हलक्या आवाजात त्याला सांगितले, कारण त्याच वेळी मागे पाचोळा वाजला होता. पावले थपथपली. दुसऱ्याच क्षणी तिथे काळी टोपी हजर झाली. ए पोरा, तू पाहिलास र एका काळ्या पोरासनी? तुझ्याच वाणी किडकिडा पोर? नाही बा, फास्टर फेणे म्हणाला. मी पण माझ्या मित्राला शोधतोय, पण तो गोरा आहे आणि गरगरीत. यावर एक शिबी हसडून काळ्या टोपीने तलावाकडे पाहिले. तिथे जमलेल्या लोकांवरून एकदा कंदील फिरवला. त्याला हवे ते गवसले नाही तेव्हा मुकाट्याने मागे फिरून तो चालता झाला. उतर खाली आता, बन्याने वर पाहत म्हटले, आणि सांग मला हे काय लफडं आहे. तो पोरगा खाली उतरला, पण अजूनही तो भेदरल्या नजरेने काळी टोपी गेली त्या दिशेने पाहत होता. त्याचा चेहरा इतका कोवळा आणि केविलवाणा दिसत होता की बन्याला त्याची दया आली. एकदम त्याच्या गळ्यात हात घालीत तो म्हणाला, हे बघ, मला तुझा मित्र समज आणि सांग पाहू काय झालंय ते. मी म्हार आहे. तो मिठी सोडवीत म्हणाला, मग आस की, बिघाडलं काय त्यात? बगाड, माझं बगाड करत्या ती. बगाड? बन्याला एकदम आठवले. पुण्याहून येताना मारुती काहीतरी बोलत होता खरा, बगाड बगाड, पण पुढे ते तसंच राहिलं. बगाड म्हणजे गळ लावत्या ती ना, ते गळ? त्या मुलाकडून थोडी थोडी जी माहिती कळली त्यावरून बन्याला बगाड किंवा गळ करणे म्हणजे काय ते कळले. लोखंडाची एक सळी, ती म्हणे पाठीत खुपसून घ्यायची. नवासाचा गळ असतो तो. नवस फेडायची घाई लागली त्यासनी. बन्याने डोळे उच्चारून त्याच्याकडे पाहिले. बरं, मग? तो म्हणाला, फेडावा त्यांनी नवस, घ्यावी त्यांनी खुपसून सळई स्वतःच्या अंगात. तुला काही नसती पिडा. तेच तर, तो काळी टोपीवाला आलता ना, तो माझा पाहुणा आहे. पाहुणा? हां, म्हणजे मेहुणा. तेच, बहिणीचा नवरा. बहीण रडली, नाही नाही म्हणली, पर तिचं ऐकतोय कोण? उलट तो मला म्हणतो की पोरा, तूच कर हे बगाड. देवाचं काम आहे, तुला पुण्य लागल. त्यांना नकोय वाटतं पुण्य. तो म्हणतो, आम्ही लई पुण्य केलं या. तुझं सारं अक्ष हाय ना तुझ्या पुढं. म्हणून ते कमी करण्याची खटपट करतायत, होय ते? फास्टर फेणे दाट ओठ खात म्हणाला, थांब, त्यांना आपण इंगा दाखवू. त्यांचंच बगाड करू चांगलं. आणि तो हे बोलतो आहे इतक्यात सुभाषनी मारुती तिथे येऊन हजर झाले. काय बन्या, अरे किती शोधला तुला आम्ही. काय करत होतास? गुड डीड म्हणजे बगाड. असे म्हणून बन्याने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मारुती मान हलवून म्हणाला, बगाड कराया परवानगीच नाही कायद्याची. कायदा राहिला दप्तरात. सध्या ते खवीस हात धुवून याच्या मागे लागलेत. त्याचं काय? आधी याला आपण पायथ्याकडे तुझ्या घरी नेऊया मारत्या, मग पुढच्या गोष्टी पोलीस करत्याल. पुण्याचं फौजदारच आहेत की इथं आपल्या हाटीलात. खरंच की. तिघांनीही त्या गरीब कोकराला वेढले आणि डोंगर उतरून ते झपाझप खाली निघाले. पाऊस आता पुन्हा थांबला होता आणि नशीब त्यांचे की कोकरामागे ते लांडगेही त्यांना पुन्हा भेटले नाहीत. भेटले असते तरी त्या 2 लांडग्यांशी 4 हात करण्याची या 3 जणांची तयारी होती. माळसाकांत हॉटेलात रात्री 10 वाजता देखील गिऱ्हाईक चिकार होते. घेतलंत ना रे दर्शन पोरांनो? गल्ल्यावर बसलेल्या मामाने त्यांचे स्वागत केले. वाढूळ गेलतात र?
तुमची मामी तर कवाच आली आणि ह्यो नवा सोबती कुठेशीक गावला तुम्हासनी? देवाने दिला, सुभाष म्हणाला. घबाड दिलं देवाने, त्याला बगाड नको होतं म्हणून. फास्टर फेणेने पुसुकली सोडली. विनोद फुचका असूनही मामाला तो काही कळला नाही. तेवढ्यात मारुती म्हणाला, मामा तो पोरगा आहे महार. मामाचा चपापला. त्याने आपल्या गिऱ्हाईकाकडे अस्वस्थपणे पाहिले. मग तीच अस्वस्थ नजर या पुणेकर मित्रांकडे वळली. असू दे असू दे, पर माणूसच आहे ना, मामा म्हणाला. आतने तेसनी. तिघं बी दूध प्या घोटघोट. तिघेही आत गेले. मामीने त्यांना गरम दूध दिले. महार शब्दाचे तिला काही वाटले नाही. त्याच्या पाठीत सळी खुपसली जाणार होती हे ऐकल्यावर मात्र तिला भडभडून आले. तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. रात्रीचे 12 वाजून गेले आणि हॉटेलात चहा प्यायला 2 नवी गिऱ्हाईके आली. काळी टोपी नि लाल मुंडासे. त्यांना कुठून बातमी लागली होती कोण जाणे, पण चहा पिऊन होताच काळ्या टोपीने कप आदळीत मागणी केली. आमचा पोर हतत लपलाय ना, बोला कुठं हाय? पोर? कुठचा पोर? हिथं नाही कुणी पोर आलेला, हॉटेलवाले मामा म्हणाले. आमचा महाराचा, आम्ही म्हार हाऊत. महार? देवा देवा, काय व हॉटेलवाले, हे कसं काय झालं? एक गिऱ्हाईक ओरडले. महाराजने कसं तुम्ही आमच्यात बसवलं? मामा वचकले. चाचरत म्हणाले, तुम्ही बाहेर बसार. बाहेर बाकडं टाकलंय ना, का म्हणून ते बाहेर बसतील? दारातून एकदम दणदणीत गर्जना झाली. सर्वांनी चमकून तिकडे पाहिले. परीटगडीच्या खाकी पोशाखातले एक पोलीस अंमलदार आत येत होते. त्यांच्याबरोबर एक शिपाई होता. तुम्हाला असं फरमावायला शरम नाही वाटत? तुम्हाला असं फरमावायला शरम नाही वाटत? कायदा जाणता की नाही? बाहेर मारे पाटी लावली आहे सर्व जातींना अन धर्मांना मुक्त प्रवेश. त्याचा काय अर्थ? माफ करा साहेब, मामा अडखळत म्हणाला. बसा दादानू, बसा हतच. अरे गण्या, साहेबांसाठी गरम दूध सांग. साहेब, आपण आलाच आहात तर यांची तक्रार ऐकून घ्या. मामांनी सफाईने केलेली ती फिरवा फिरव होती, पण तक्रार करणारे एव्हाना चांगलेच तरकले होते. टोपीनी मुंडासे शेणगोळ्यासारखे थप्प बसले होते. त्यांची काही हालचालच होत नव्हती. काय तक्रार आहे तुमची, बोला ना. काय नाही साहेब, काळी टोपी म्हणाली. माझा मेवणा यांच्याकडे आलाय का म्हणून विचारपूस करत होतो, तर हे नाही म्हणत्या ती. त्याचवेळी आतून हे सारं ऐकत असलेला फास्टर फेणे दारात येऊन उभा राहिला. त्याने हात धरून आपल्याबरोबर आणले होते सुकल्या पोराला. हा तो मेहुणा साहेब, बन्या म्हणाला. आम्ही त्याला वेळीच सोडवला नसता तर याची धडगत नव्हती. हॉटेलात झगझगीत ट्यूब पेटली होती. बराच वेळ बन्याकडे रोखून पाहणाऱ्या साहेबांच्या डोक्यातही आता ट्यूब पेटली. ते एकदम म्हणाले, अरे तू तर फास्टर फेणे. साहेब, ओळखलत मला? मागे तूच नाही का त्या चिनी हेराला पकडून दिलं होतंस? तुला कोण ओळखत नाही रे? आणि तू इथे जेजुरीला कसा? असं नवलही मला वाटणार नाही. काश्मीरात सुद्धा तू अवचित उपटतोस, तिथे या जेजुरीचं काय रे? पण ही मेवणा भानगड काय आहे? हा पोरगाच काळ्या टोपीवाल्याचा मेवणा? तोच साहेब. काळी टोपीवाला ताट उभा राहिला. अरे सुकल्या साल्या, त्याला सुपरिंटेंडेंट बखल्यांनी नुसत्या नजरेनेच गप्प बसवले. पुढे येऊन ते फास्टर फेणेजवळ उभे राहिले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी कौतुकाने विचारले, तू याला सोडवलंस म्हणजे काय केलंस? मी एकट्याने नाही साहेब, बन्या म्हणाला.
हे माझे 2 मित्रही माझ्याबरोबर होते. या पोराचं बगाड होत होतो आणि बळी जाणार होता हा पोरगा त्याच्या इच्छेविरुद्ध. बगाड सुपरिंटेंडंट बखल्यांच्या कपाळावर आटी चढली. बगाडाचा नवस. हा आता आलं लक्षात. जेजुरीची ती जुनी प्रथा, देवापुढं गळ खुपसण्याचा तो अघोरी प्रकार होय. ती घाणेरडी पद्धत केव्हाच बंद झालीये, कायद्याने केलीये. सुपरिंटेंडंट बखले त्या दोघांकडे वळले आणि दरडावून म्हणाले, तुम्हाला माहीत नव्हतं का रे हे? आणि फास्टर फेणे सगळी हकीकत सांगत गेला तशी त्यांचे आधीचे काळे असलेले चेहरे आणखी काळे ठिक्कर पडत गेले. शेवटी मुंडासेवाला चाचरत म्हणाला, कायदा माहीत होता साहेब आम्हासनी, पर तरी हे करणं भागच होतं. गावकऱ्यांनी भाग पाडलं म्हणजे? साहेबांनी आश्चर्याने विचारले. आणि मुंडासेवाल्याने या प्रकरणाची पूर्वपीठिका सांगितली. त्यामुळे त्यांचा स्वतःचा दुष्टपणा कमी झाला असे मुळीच नाही. गावकऱ्यांच्या दुष्टपणाची त्यात भर पडली एवढेच. हकीकत अशी होती की ही माणसे जिथे राहत त्या भैरववाडीची विहीर नुकतीच हरिजनांना मुक्त झाली होती. मंत्री तिथे नुकतीच भेट देऊन गेले तेव्हा आपण विहिरीवर महारामांगांना पाणी भरून देऊ अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली. पण मंत्र्यांची पाठ वळली मात्र त्यांनी हरिजनांना दम भरला. साल्यांनो, एकदाच तुमच्या बाजूचा म्हणून आम्ही कबूल झालो, पण एवढी सवलत तुम्हाला दिली याची काही फेड करा की. खंडोबाला नवस करा आणि फेडा तो, नाहीतर खंडोबा कोपेल. कसला नवस तर बगडाचा, कसला नवस तर बगाडाचा. गावकऱ्यांना कुठून तरी या लोकांवर सूड उगवायचा होता. ते अशा क्रूरपणाने उगवीत होते. त्यांना हे ठाऊक होते की बगाड करणं हा गुन्हा आहे. तेव्हा आयतेच हे लोक पकडले जाऊन त्यांना शिक्षा होईल. या सगळ्या कारवाईमागे सुडाची क्षुद्र बुद्धी होती. बिचारे अंधश्रद्ध महारमांग भीतीपोटी हा नवस करायला तयार झाले. पण त्यांच्यातही स्वार्थी लोक होतेच. त्यांनी ही पर्वणी साधली. नवसाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेण्याऐवजी एकदा गरीब कोवळ्या पोराच्या पाठीत वार करण्याचे त्यांनी ठरवले. काळी टोपीवाला आपल्या छोट्या मेहुण्याच्या काहीतरी कारणावरून अखंड द्वेष करीत असे. त्याने गरीब कोकरू जखमी करण्यासाठी पुढे आणले आणि आपल्या मूर्ख बायकोची समजूत घातली की तू याला हरकत घेऊ नकोस. पोरगा जखमी झाला तरी उपचार करून त्याला लगेच बरा करू. खंडोबा त्याच्या केसालाही धक्का लावणार नाही. खंडोबा नाही, पण त्याच्या नावाने हे राक्षस त्याचे केसच काय पण कातडी ओरबडणार होते. ही क्रूर कहाणी ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. सुपरिंटेंडंट बखले म्हणाले, तुम्ही दोघे गुन्हेगार आहात. हवालदार, पुण्याला जाताना यांना कैदी म्हणून बरोबर न्यायचं. या पोराला सध्या मी ताब्यात घेतो आहे. त्याच्या साक्षीची आम्हाला गरज लागेल आणि भैरववाडीला तर उद्याच जाऊन येतो. तिथल्या सरपंचाला चांगला ताणतो. पुन्हा हरिजनांवर असा प्रसंग आणला तर याद राखा म्हणावं. मुंडासे थरथर हलत होते. काळी टोपी तर केव्हाच खाली पडली होती. बखलेंनी तिकडे दुर्लक्ष केले. फास्टर फेणेची पाठ थोपटीत ते म्हणाले, तुमच्यासारखा जागरूकपणा मोठ्या माणसांनी दाखवला तर किती चांगलं होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी BSA हर्क्युलिस अन रॅले पुण्याकडे निघाल्या.
तेव्हा वर बसलेल्या तिघा स्वारांची अंतःकरणे मिश्र भावनांनी भरून आली होती. जेजुरीची ही आयत्या वेळची सायकल यात्रा त्यांना सर्वार्थाने फलदायी ठरली होती. प्रकरण 3 येथे समाप्त. फास्टर फेणेची डोंगर भेट. भारा तांबे.